ओ मॅडम. येस. तुम्ही अगोदर आमच्या रानादाची माफी मागा. कशासाठी? रानादा आमचा भाऊ आहे आणि भावाचा अपमान खपणार नाही आम्हाला. हा. आधी ते गावकरी पाठवले आणि आता तुम्हाला पाठवलंय का? कोण आहे तुमचा हा राणा ज्याच्यासाठी अख्खं गाव मला माफी मागायला लावतंय? रानादाबद्दल काहीच माहित नाही ना तुम्हाला, मग त्याचा अपमान का केला तुम्ही? हा, चावडी समोरून माफी मागितली पाहिजे रानादाची. हा, माफी वगैरे काही मिळणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा इकडनं, कळलं? रमेश, चल. अहो अहो अहो, तुम्हाला हाक मारते मी, लक्ष कुठे आणि इकडे कुठे चाललाय? चला. दोस्त का फिरले माझं म्हणून इकडे तिकडे फिरतोय. आता परत काय झालं? काय होणार आहे? जे झालं तेच. हे बघा, मला काय जमणार नाही ते जुळून गेला ते मॅनेजर मॅडम संकट. हे बघा, हाताची पाची बोटं कधीही सारखी नसतात. थोडेफार मतभेद होणार. थोडेफार? अहो इकडे लई मतभेद आहेत आणि गावातल्या स्नेही पटणं झाले त्यांचं वागणं. मलाही त्यांच्या काही गोष्टी पटत नाही, पण त्याला आता आपण काय करणार आहोत? हेच काय कळणं झालंय. आता समिती गेल्यावर बघू काय होतंय ते. समिती? चल लवकर, रानादाची माफी मागा, मग हेडफोन देणार. अहो नाही नाही नाही, ए पोस्टर डेरबोट्या. राणाधाम, राणाजी, रानादा. अहो अहो, उठा. अहो, लागलं का तुम्हाला? बघू. हळू हळू हळू. खूप लागलं का? हा काय बालिशपणा राणा? आधी ते गावकरी पाठवले, स्वतः ही मुलं माझ्या वस्तू पळवतात. हो, मी काय बी सांगितलं नाही पोरासनी. मला हे अजिबात चालणार नाही. हा, तर तुम मला वाटलं होतं त्यांचं चुकतंय, पण खरी चूक तर तुमचीच आहे. अहो खरंच मी काय बी केलं नाही हो. काय नाही, सगळं दिसतंय मला. तुम्हाला मनापासून कुस्ती खेळायची नाहीये म्हणून कारण शोधताय. नाही नाही, खरंच तसं काय नाही. आता बाकी मला काही माहिती नाही. आता यापुढे त्या जे सांगतील तेच करायचं. अहो चला घरी. उठा. चला. बसतोय बघ. हा देवा,
या घरात समद्यांना चांगली शक्ती बुद्धी युक्ती समद दे बाबा. ए चंदे, समधीकडे नीट वास दरवळला पाहिजे बरं का. वय वय. हा. सासूबाई असा वास घेऊन ये वहिनी साहेब. का? तसं मी समधीकडे वास येणारच आहे की. म्हणूनच म्हणलं. काहीतरी अंधश्रद्धा असतात बघा तुमच्या गोदात का खरं. ठीक आहे आता तुम्ही म्हणताय सा तर नाही घेत. चंदे जा बाई, दुसऱ्या उदबत्त्या ह्या नग. जा जा जा. राणा भाऊजी, राणा भाऊजी. राणा अगो बाई, आव काय काय झालं? काय नाही, बसू दे जरा मग सांगते. अगो बाई थांबा, आम्ही पाणी आणतो. शिरपती, हळू. हळूहळू. शिरपती, हा गोदाक्का. अरे राणाच्या पायाला लागले. टेबल घे तिथला. सावकाश सावकाश. आणि लवकर. हळू राणा हळू हळू. अरे देवा, हे घ्या पाणी घ्या आधी. काय झालं काय जाऊ बाई, एवढं का लंगडायलेत? ते जरा खड्ड्यात पडले. दुसऱ्यासाठी खड्डा खणायला गेलं की आपणच पडतो त्यात. अहो किती असं सांगू तुम्हाला, यात माझा काय बी संबंध नाही. यो समजा त्या पोरांचा कारभार आहे. पोरं म्हणजे जाऊबाईंचे विद्यार्थी. होय. बरं झालं काय? काही नाही गोदाक्का, मॅनेजरवर राग काढायला गेले आणि स्वतःच पडले खड्ड्यात. परत तेच. अहो मी नाही केला खड्डा. नसेल केलं, पण मग मुलांना भरीला कोणी पाडलं? मला काय माहित, त्यांचं त्यांनीच केलंय. काही असो, पण जे झालं ते बरोबर नाही झालं. मी कुठं म्हणतोय बरोबर झाले ते, पण माझी काय बी चूक नाही यात. मग मुलांनी असं का केलं? अहो मला काय माहित. तुम्हाला सगळं माहितीये आणि मलाही सगळं माहितीये. त्या सखीला घालवून देण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. आता माझंच खरं म्हणत असशील तर मी तरी काय बोलणार. काही बोलूच नका, मला अजिबात आवडलं नाहीये. तुमचं भांडण थांबवा आता. आणि त्याचा पाय आधी शेक, नाहीतर अजून लई सूज चढल. राणा, लई दुखतंय काय र? नाही तरी शेक घ्या आता, नाहीतर उद्याचा एक्सरसाइज बुडायचा. म्हणजे तुम्हाला माझी पडलीच नाही, ते एक्सरसाइजची पडली आहे. हो तसंच आहे. चला आता. काय नकोय मला शेक बीक. नको काय नको. श्रीपती दादा यांना वर सोडा, मी पाण्याची बॅग घेऊन येते. जाऊ राणा भाऊजी. आहो राणा, आहो जावा जावा, धरतच नाही. ह्या नवीन पोरीपायी अजून काय काय होणार आहे कुणास ठाऊक. लय काय काय होणार आहे असं वाटायलंय बघा. गोदाक्का, आपण काळजी घ्यायला पाहिजे बरं का. जी कहिए, मॅडम कुठे आहे? क्या काम था? ते जरा महत्वाचं काम होतं. हाँ मैडम तो ऊपर रहती है, लेकिन काम क्या है? नाही म्हणजे मॅडमची गाठ घ्यायची होती, जरा महत्वाचं काम होतं. हे द्यायचं आहे. क्या है ये? रस्सा आहे चिकनचा. है चिकन? हाँ हाँ. अच्छा फिर आप यहाँ क्यों खड़ी है? चलिए मैं मिलवाता हूँ मैडम से. मैडम ये मिलने आई हैं आपसे. नमस्ते. माझं एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडं. काम म्हणजे विनंतीच. हा, आता मला काही ऐकायचं नाही. आवा ऐकून घ्या की. आधी गावकरी आले, मग मुलं आली, आता तुला पाठवलंय का राणाने? नाही, मी माझं मिसाले. हवा आमचे हे लय भारी कुस्ती खेळतात वय, आणि त्यांच्या अंगात ताकद पण लय आहे. त्यांना तुम्ही असं साधं सुद्धा समजू नका. असल्या ताकदीच्या धमक्या मला नाही द्यायच्या. हा हो, धमकी कुठं? मी आपलं असंच सांगितलं. हे बघा,
तुमच्यासाठी चिकन आणि रस्सा घेऊन आलोय. होय, आता मस्तपैकी खावा आणि जरा आमच्या ह्यांच्या भल्याचं पण बघा. नाही म्हणजे ते तुमची इंटरनॅशनल कुस्ती त्याच्यात खेळवा की आमच्या ह्यांना. काय? होय, अहो राणा भाऊजी नंतर ह्यांचाच तर नंबर लागतोय कुस्तीत. तर राणाला खेळू दे आधी नीट. त्याच्या एवढा हट्टी माणूस कधी पाहिला नाहीये मी. अहो नाही, राणा भाऊजी मुलखाचं समजूतदार आहेत बघा. ते असं हट्टीपणा करणार नाही. मग मूर्खपणा करतोय का तो? हे बघा, आमचे राणा भाऊजी कमी शिकले असतील पण ते असले येडपटपणा कधीच करणार नाहीत बघा. अहो मुलकाचा शहाणा माणूस आहे तो. तुम्ही सगळे गाववाले त्याच्याबद्दल एक अक्षरही वाईट बोलत नाही. कमाल आहे. हो, कमाल कसली त्यात. आता चांगल्याला चांगलंच म्हणणार की. चांगला म्हणे. मला माहितीये ना राणा किती चांगला आहे. पहिल्यांदा गावकरी पाठवले, मग मुलं. स्वतःच खरं करण्यासाठी वाटेल ते करू शकतो तो. वर सोंग घेतो साधे भोळेपणाचं, पण आतून डूख धरल्यासारखा वागतो. खोटारडा आहे तो. हो बाई, आमच्या धन्याला इंटरनॅशनल कुस्ती चान्स द्यायचा नाही द्यायचा तुमची मर्जी, पण राणा भाऊजींबद्दल एकही शब्द वाकडा बोलायचा नाही सांगते. मग तुझ्या राणा भाऊजीला आधी सरळ वागायला सांग. सरळच आहेत आमचे राणा भाऊजी. खोट तुमच्या नजरेत आहे म्हणून तुम्हाला सगळं तसं दिसतंय. आणि अजून एक, जो तुमचा काय गैरसमज आहे ना व, तो काढून टाका. अरे भाभी जी वो रास्ता, वो चिकन गई. इतने प्यार से बनाकर लाई थी और आपने उसे वापस. एक बात मुझे समझ में नहीं आ रही है, ये सारे गांव वाले राणा की इतनी साइड क्यों लेते हैं? यही सवाल मुझे भी परेशान कर रहा है मैडम. हाँ खैर जाने दीजिए, पर हाँ राणा के खिलाफ गांव में कुछ मत कहिएगा. गांव का कोई भी आदमी उसके खिलाफ एक शब्द सुनने को तैयार नहीं है. एवढं काय आहे त्याच्यात? राणादा, ह्यो तर आपल्यावर खारच खाऊ नाही मरता. तसं पुन्हा पटला आपल्यामुळं राग असणारच की. तर काय, चापमानाचा बदला घ्यायला म्हणून गेलो ना. चला बघूया. रागानं भेटला म्हणून डोकं पडत नाहीत आपल्या अंगाला. चला. पाहिलेच मुरगळलेला दिसतोय. लय जोरात आपटलायस बघ तू. लय वाईट झालं बघ राणादा. तेल गरम करून खाऊच्या पानानं चोळ, म्हणजे एकदम बरोबर होईल बघ तुझा पाय. तुम्ही कशाला आले तिकडे? सॉरी म्हणाला. खर तर तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून त्या मॅनेजर मॅडमांना अद्दल घडवायला गेलो. खरं सगळं तुझ्या अंगलट आलं. मग आमची काय चुकी? मला न विचारता यो कारभार केला ना म्हणून हे झालंय समज. राणादा, तू कसं वहिनीसनी सरप्राईज देतोस तसं आम्ही तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. आणि मग त्या मॅडमला तुझ्या पायाखाली आणायचं पण ठरवलं होतं. म्हणूनच आम्ही. म्हणून काय? म्हणून हेडफोन्स घेऊन गेलात? म्हणजे यांची खरंच काही चूक नव्हती तर? चुकी आमचीच आहे म्हणून सॉरी म्हणायला आलोय. सॉरी म्हणून काय होणार आहे? माझा मुरगाळलेला पाय परत येणार आहे काय? होईल की बरा. का उगाच मोडल्यासारखं कावालायचं आम्हाला? तुझ्यावर उपकारच केलाय म्हणायचं पाय मुरगाळून तुझा. काय म्हणला? तर काय, वज्रकेसरीच्या टायमाला तुझा पाय मोडला, त्यावेळी तू वज्रकेसरी पण जिंकला. आणि आता इंटरनॅशनलच्या वेळी तुझा पाय मुरगाळाय म्हणून तू इंटरनॅशनल पण जिंकणार बघ. ते पण आमच्यामुळं. लई छान आहे सा. चला सुट्टा करायला. आम्ही सॉरी म्हणायला आलोय. तू माफ केलं म्हण, नाही जाणारच नाही बघितलं. होय, आमच्या घरात भाकऱ्या खायला वाट बघत असतील आमची. आम्हाला माफ केलं म्हण, मगच आम्ही जाणार. अजिबात नाही. मग बसू इथंच. हा बसू. चला. हो, काही खाल्लं नाहीये बिचाऱ्याने दिवसभर. म्हणा की माफ केलं म्हणून. मला तुमचा अजून पाय पण शेकायचा. ठीक आहे, केलं माफ. चला जाऊ आता. थँक्यू राणादा, तू आमचा भाऊच आहेस बघ. वहिनी, येतो आम्ही. आणि राणादाची काळजी घ्या काय. राणादा, इंटरनॅशनल फिक्सच आहे बघ तुझं. येतो.
चल रानात येतो. वहिनी येतो. खा काहीतरी जाऊन. हा. रानादा खड्ड्यात पडल्यावर कसं वाटलं? जातो का देव? हळू 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 हळू. काय हो पोरं काय सुधारणार नाहीत बघा. समजे माझ्या जीवावर उठल्यात. असं काही नाही. तुम्ही त्या मॅनेजरशी जुळवून घ्या, मग सगळे प्रॉब्लेम सुटतील. काय गरज नाही. तर माझं मी काय सुचते माझं मलाच माहित आहे. काय? अहो अहो आता काय झालं? तुम्हाला कसला सांगू? तुमचा विश्वास नाही माझ्यावर. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच उगाच नको तितकं ताणताय. मी ताणतोय? बरं जाऊ द्या ते. मी काय म्हणते, आपण कुस्तीशी मतलब ठेवू. कुस्ती महत्वाची. बघा आता मी सांगितलं, काय करायचं ते तुम्ही ठरवा. मॅनेजरला महत्व द्यायचं का कुस्तीला? कुस्ती महत्वाची. हा मग आता मी सांगते म्हणून ऐका. तुम्ही त्या मॅनेजरशी जुळवून घ्या. अहो पण आता पण बिन काय नाही, मी सांगते ना. माझ्यावर विश्वास ठेवा आणि ऐका. ठीक आहे, पण ही शेवटची बारी काय, शेवटचा चान्स. या टायमाला जमलं नाही तर त्या मॅनेजरचा नाद सोडायचा. आपण वज्र केसरी कशी जिंकली तसं हे बी जिंकू. नक्की जिंकू, पण तुम्ही प्रयत्न तर करा. तुम्ही संकट असल्यावर 1000 प्रयत्न करेन मी. माऊ आज मी लवकर झोपणार. मला उद्या लवकर जायचं तालमीत. चल मग. आता अंजलीबाईंसाठी का होईना या मॅनेजर बाईशी जुळून घ्यावं लागणार. उद्यापासून त्या म्हणतायत ते करावं लागणार. अहो अहो वेगळेच दिसताय तुम्ही. कापड मला शोभत नाही ना. ते एका मिनिटात बदलून आलो. नाही नाही, अहो मी कुठे म्हणाले वाईट दिसताय म्हणून. उलट आता तुम्ही प्रोफेशनल खेळाडू वाटताय. उगं मला फुलवणं कसा, मला माहित आहे ही कापड मला शोभत नाही. अरे मी कशाला फुलवू तुम्हाला? मला काय मिळणार आहे त्यातनं? नाही नाही काय मिळणार नाही, पण ते तुम्ही मॅनेजर मॅडमच्या बाजूने आहेत ना म्हणून असं म्हणताय. आता तो विचार डोक्यातनं काढून टाका. मी आधीही तुमच्या सोबत होते आणि यापुढेही कायम तुमच्या सोबतच राहणार आहे. डोंट वरी. चला. अरे लेस नाही बांधला. हे घ्या. चला. गोदाक्का. किती प्रेम करतात अंजलीबाई माझ्यावर. त्यांच्यासाठी मॅनेजरशी जुळून घ्यावंच लागणार.